आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरांमधील टॉप 9 घडामोडी। एल्फिस्टन रोड रेल्वे पुलाच्या पाडकामावर उद्या निर्णय। उद्या बैठकीमध्ये प्रभावित नागरिकांच्या तक्रारींवर निर्णय होणार। मंत्री आशिष शेलार यांची माहिती। कालिदास कोळंबकर यांच्या हस्तक्षेपानंतर पाडकामाला तात्पुरती स्थगिती। मुंबईमध्ये 100 मूर्तिकारांकडून स्वयंघोषित हमीपत्र सादर। गोरेगाव, मालाड, कांदिवलीमधील मूर्तिकारांनी सर्वाधिक पुढाकार घेतला। पर्यावरण स्नेही मूर्तीचे हमीपत्र सादर करणं मूर्तिकारांना बंधनकारक। गणेशोत्सवामध्ये पर्यावरण स्नेही हा उत्सव करण्यासाठी मुंबई महापालिकेचा हमीपत्राचा निर्णय। म्हाडाच्या वांद्रे पूर्व इथल्या मुख्यालयामध्ये उभारण्यात येणाऱ्या नागरी सुविधा केंद्राचं उद्या लोकार्पण। कक्षामुळे विविध कामानिमित्त म्हाडाच्या मुख्यालयामध्ये येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे हेलपाटे वाचणार। मुंबईमध्ये 30% नालेसफाई पूर्ण। 48 तासामध्ये गाळाची विल्हेवाट लावण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। गाळ काढण्यासाठी 235 कोटी रुपयांचा खर्च। हार्बर मार्गावर नव्या 14 एसी लोकल फेऱ्या सुरू होणार। लवकरच वेळापत्रक जारी करण्यात येणार। मध्य रेल्वेवर एसी लोकलला मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता हार्बरवर एसी लोकल चालवण्याचा निर्णय। MMRDAच्या नॉन फेअर उत्पन्नामध्ये वाढ होऊन 122 कोटींवर पोहोचलं। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 42.5 कोटी रुपये, जवळपास तिप्पट वाढ। मुंबईमध्ये उष्णतेमुळे नेत्रसंसर्गाच्या प्रमाणामध्ये सर्वाधिक वाढ। नागरिकांना डोळ्यांची काळजी घेण्याचं आवाहन। मुंबई शहरातील रखडलेल्या कामामुळे पाणी तुंबण्याचा धोका। काँक्रिटीकरण 31 मे पूर्वी करण्याचं पालिकेचं आवाहन। पुण्यामध्ये पावसाळ्यापूर्वी कामांसाठी 61 रस्त्यांवर परवानगी। काही काळ वाहतूक बंद ठेवण्यास वाहतूक पोलिसांची मान्यता।